आजच्या या डिजिटल काळात प्रत्येक काम हे मोबाईलद्वारे होत आहे. छोट्यातल्या छोट्या कामासाठी मोबाईल फोन आज महत्त्वाचे आहे. परंतु आज आपण या व्हिडिओमध्ये सर्वच बँकेच्या ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा इशारा देणार आहोत. या मोबाईलद्वारे जितके काम सोपे झाले आहेत, त्याच प्रमाणात ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण देखील वाढत आहेत. अशातच फसवणुकीचा आणखीन एक नवा फंडा समोर आलेला आहे. आज आपण सायबर फ्रॉडच्या एका नव्या प्रकाराबद्दल जाणून घेऊया, जो विशेषतः UPI वापरकर्त्यांना टार्गेट करत आहेत. आजच्या या डिजिटल व्यवहारांच्या युगात सर्वच काम घरबसल्या होत आहे. यामध्ये UPI व्यवहारांनी आपले जीवन अधिकच सोपे केले आहे. मात्र सायबर गुन्हेगार टेक्नॉलॉजीचा गैरवापर करत आहेत. आता सायबर गुन्हेगार या टेक्नॉलॉजीचा गैरफायदा घेत आहेत. आता या सायबर ठगांनी एक नवीन पैत्रा शोधून काढलेला आहे. या नवीन फ्रॉडचे नाव जम्प डिपॉझिट स्कॅम आहे. तर चला याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया, जसे की हा फ्रॉड कशा प्रकारे काम करतो आणि तुम्ही या फ्रॉड पासून कशा प्रकारे सुरक्षित राहू शकता. UPI जम्प डिपॉझिट स्कॅम हा एक नवीन सायबर फसवणुकीचा प्रकार आहे, जिथे सायबर गुन्हेगार UPI प्रणालीचा वापर करून लोकांना फसवत आहेत. या जम्प डिपॉझिट स्कॅममध्ये UPIद्वारे लोकांच्या खात्यावर काही पैसे जमा केले जातात. उदाहरणार्थ 1000, 2000, 5000 अशा प्रकारे पैसे जमा केले जातात. थोड्या वेळाने घोटाळेबाज खूप मोठ्या रकमेसाठी पैसे काढण्याची रिक्वेस्ट टाकतात. अनेकदा आपण पैसे रिसीव्ह झाल्याचा मेसेज आला की म्हणजेच पैसे खात्यात जमा झाल्याचा मेसेज आला की आपण UPI ॲपमध्ये जाऊन बॅलन्स चेक करतो. येथेच लोकांची मोठी फसवणूक होत आहे, कारण की या स्कॅममध्ये UPI ॲप उघडले की बॅलन्स चेक करण्यासाठी UPI पिन टाकले की तुमच्या खात्यातून पैसे कापले जातात. कारण की बॅलन्स चेक करण्यासाठी UPI पिन टाकतात तेव्हा स्कॅमरची पैसे काढण्याची रिक्वेस्ट अप्रूव्ह होते आणि लोकांच्या खात्यातून मोठी रक्कम काढून घेतली जाते. यामध्ये सर्वात प्रथम हॅकर्स आपल्याला छोटी रक्कम जसे की 1000, 2000 या प्रकारे पैसे UPIद्वारे पाठवतात आणि त्याचवेळी एखादी मोठी रक्कम जसे की 10,000, 20,000 अशा प्रकारे UPI रिक्वेस्ट करतात आणि आपण आलेले पैसे चेक करण्यासाठी UPI ॲपमध्ये लॉग इन करतो. तेव्हा UPI पिन टाकताच ती मोठी रक्कम आपल्या खात्यातून कापली जाते. तर अशा प्रकारच्या फसवणुकीपासून कशा प्रकारे सुरक्षित राहायचे ते पाहूया. नंबर 1, जर का तुमच्या खात्यावर अनोळखी पैसे प्राप्त झाले आहेत तर अशा वेळी घाईगडबड करू नका. कमीत कमी 15 ते 30 मिनिटांनंतर आपल्या खात्यातील बॅलन्स तपासा. नंबर 2, जर का तुम्हाला बॅलन्स तपासायचं असेल तर पहिल्या वेळी चुकीचा UPI पिन टाका, ज्यामुळे आलेली UPI रिक्वेस्ट रिजेक्ट होते. त्यामुळे तुमच्या खात्यातून अनधिकृत पैसे काढण्यापासून तुमचे संरक्षण होईल. या जम्प डिपॉझिट स्कॅम व्यतिरिक्त बरेच स्कॅम सध्या जोरात सुरू आहेत, ज्यामध्ये डिजिटल अरेस्ट, फेक लिंक्स आणि मालवेअरचा समावेश आहे. अनेकदा तुम्हाला एक मेसेज येतो ज्यामध्ये असे सांगण्यात येते की तुमचे बँक खाते तात्पुरते बंद करण्यात आले आहेत, म्हणजेच फ्रीज करण्यात आले आहे. अशा प्रकारचा मेसेज येत आहे आणि त्याबरोबरच खाली एक लिंक देखील पाठविण्यात येते. मात्र अशा प्रकारच्या कोणत्याही SMS लिंकपासून सावध राहा, कारण की हॅकर्स, सायबर गुन्हेगार, चोरटे ग्राहकांना फेक व फसवे मेसेज पाठवून त्यांची फसवणूक करत आहेत, त्यांच्या खात्यातील पैसे काढून घेत आहेत. अशा प्रकारच्या कोणत्याही मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर अजिबात क्लिक करू नका. त्याबरोबरच ईमेल, WhatsApp मेसेजमध्ये आलेल्या लिंक्सवर देखील अजिबात क्लिक करू नका. हॅकर्स अशा प्रकारच्या लिंकवर क्लिक करून तुमच्या मोबाईल फोनमध्ये मालवेअर इन्स्टॉल करतात. त्याबरोबरच अनोळखी रिमोट कंट्रोल ॲप देखील इन्स्टॉल करतात. अशा प्रकारच्या ॲप्स जर का तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाल्या तर तुमच्या मोबाईलचा संपूर्ण कंट्रोल त्या हॅकर्सकडे जातो आणि तुमच्या खात्यातील पैसे ते हॅकर्स काही क्षणात काढून टाकू शकतात. जर का तुमच्यासोबत देखील अशा प्रकारचे कोणती फसवणूक झाल्यास तुम्ही याबाबतची तक्रार केंद्र सरकारच्या सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930 वर करू शकता. त्याबरोबरच कोणत्याही SMS, मेल आणि कॉलवर आपली वैयक्तिक माहिती कधीही शेअर करू नका, जसे की युजर ID, पासवर्ड, डेमोग्राफिक डिटेल्स, आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक, डेबिट कार्ड क्रमांक, पिन इत्यादी कधीही कोणासोबतही शेअर करू नका. असे केल्यास देखील तुमची फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.